मंडळी, तमिळनाडूच्या राजकारणात असा एक जबरदस्त भूकंप झालाय की त्याचे धक्के थेट दिल्लीच्या सत्ता केंद्रापर्यंत जाणवू लागलेत. सिनेमा जगतात आपल्या कारकिर्दीच्या अगदी शिखरावर असताना थलपती विजयने एक मोठा निर्णय घेतला. लाईट्स, कॅमेरा आणि ऍक्शन सोडून थेट राजकारणाच्या रणांगणात उडी घेतली. आणि केवळ उडीच नाही, तर अवघ्या 2 वर्षात स्वतःला मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून उभं केलं. आज परिस्थिती अशी आहे की तामिळनाडूच्या सत्ताधाऱ्यांनाही त्याच्या या राजकारणातल्या एंट्रीने अक्षरशः घाम फुटलाय. दरम्यान आता हे सगळं पाहताना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक प्रश्न कायमच टोचत राहतोय, तो म्हणजे जे अवघ्या 2 वर्षात विजयला जमलं ते आपल्या महाराष्ट्रात राज ठाकरे यांना 20 वर्षात का साध्य करता आलं नाही. मनसेसारखा पक्ष, प्रचंड करिश्मा असलेला नेता, लाखोंच्या सभा, तरीही ती मॅजिक फिगर अजूनही दूरच काय? नेमकी कारण काय आहेत? तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्र ही फक्त भौगोलिक तुलना नाही, तर दोन वेगवेगळ्या राजकीय मॉडेल्सची गोष्ट आहे. आणि म्हणूनच थलापती विजय आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमधलं साम्य, त्यांचं वेगळेपण आणि या सगळ्या घडामोडींचा सखोल आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळ, विजयला 2 वर्षांमध्ये इतकं मोठं यश कसं मिळालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांची राजकीय संस्कृती समजून घ्यावी लागेल. तामिळनाडूमध्ये चित्रपट आणि राजकारण यांचं अत्यंत जुनं आणि घट्ट असं नातं आहे. तामिळनाडूमध्ये अगदी एमजीआर पासून जयललितापर्यंत अभिनेत्यांना देव मानण्याची आणि त्यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवण्याची फार मोठी परंपरा आहे. पण महाराष्ट्रामध्ये तसं नाहीये. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. इथे कलाकारांचं कौतुक होतं, पण त्यांना नेता म्हणून स्वीकारताना जनता खूप विचार करते. महाराष्ट्रामध्ये वैचारिक अधिष्ठान आणि संघर्षाचा मोठा इतिहास असलेल्या नेत्यांनाच लोकांनी आतापर्यंत नेतृत्व दिलंय. हा पहिला आणि मोठा फरक दोन्ही राज्यांमध्ये आपण समजून घेतला पाहिजे. आता राज ठाकरे आणि विजय तलपती यांच्यातील साम्य बघूया. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं साम्य म्हणजे दोन्ही नेते हाडाचे कलाकार आहेत. ठाकरे एक उत्तम व्यंगचित्रकार आणि विजय एक उत्कृष्ट अभिनेता. दोघांचीही लोकप्रियता आउट ऑफ दिस वर्ल्ड अशी आहे. राज ठाकरेंची सभा जिथे होते तिथे मैदानं अपुरी पडतात, तसंच विजयच्या एका ऑडिओ लॉन्चला देखील अख्खं चेन्नई ठप्प होतं. दोघांकडेही तरुणांची मोठी फौज आहे. भाषण करण्याची शैली, देहबोली आणि समोरच्याला आपलंसं करण्याची ताकद या बाबतीत राज ठाकरे थलापतीच्याही एक पाऊल पुढे आहेत. पण दोघांच्याही नावामध्ये एक ब्रँड व्हॅल्यू नक्कीच आहे. पण या दोन्ही नेत्यांचा प्रवास पूर्णपणे सारखा आहे असंही नाही. राज ठाकरे एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. एका रेषेतून समोरच्याचं अस्तित्व मांडण्याची कला त्यांना वारशानं मिळाली आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसाही लाभलाय. राज ठाकरेंच्या रक्तामध्येच राजकारण भिनलंय असं आपण म्हणू शकतो. पण दुसरीकडे विजय हा एक अभिनेता आहे. त्याला राज ठाकरेंसारखा थेट राजकीय वारसा मिळालेला नाही. विजयचे वडील S.A. चंद्रशेखर हे चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी विजयची फिल्मी कारकीर्द घडवली, पण राजकारणासाठी विजयने स्वतःचा मार्ग निवडलाय. आता जे राज ठाकरेंना जमलं नाही ते विजयला कसं काय जमलं या मूळ मुद्द्यावर येऊयात. तामिळनाडूमध्ये एम करुणानिधी आणि जयललिता या दोन मातब्बर नेत्यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. स्टॅलिन यांनी ती भरून काढण्याचा प्रयत्नही केला, पण तरुण पिढीला एका नव्या पर्यायाची ओढ होती. विजयने नेमका याचाच परफेक्ट फायदा घेतलाय. विजयच्या यशाचं सगळ्यात मोठं गुपित काय, तर विजयनं केवळ राजकारण केलं नाही, तर त्यासाठी त्यानं आपलं कोट्यावधींचं साम्राज्य सोडून दिलं. सिनेमातून निवृत्ती हा एकच शब्द तमिळ जनतेला सांगायला पुरेसा होता की हा माणूस आता फक्त आपल्यासाठी जगणार आहे. विजयने आपला पक्ष जरी 2024 साली काढला असला, तरी त्याची तयारी मात्र 2009 पासून सुरू झाली होती. विजयने मक्कल यक्कमच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये रेशन पोहोचवलं. विद्यार्थ्यांच्या फी भरल्या आणि पक्ष येण्याआधीच विजय तामिळनाडूच्या घराघरांमध्ये पोहोचला होता. विजयकडे 15 वर्षांपासून कार्यरत असलेले विजय मक्कल यक्कम म्हणजेच VMI चे मजबूत नेटवर्क होतं, ज्याचं त्याने शिस्तबद्ध राजकीय पक्षामध्ये रूपांतर केलं. दुसरीकडे राज ठाकरेंच्या पक्षातही सुरुवातीला मोठी लाट होती, पण त्या लाटेचं संघटनात्मक बांधणीमध्ये रूपांतर होऊ शकलं नाही. आज 2026 मध्ये आपण पाहतोय की मुंबई ठाण्यातील अनेक जुने मनसेचे कार्यकर्ते हे इतर पक्षांमध्ये, म्हणजे ती शिवसेना असेल, शिंदे गट किंवा भाजपमध्ये गेल्यामुळे संघटनेला खीळ बसलीय. विजयने 2026च्या निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. राज ठाकरेंनी मात्र वेळोवेळी कधी युती केली तर कधी बाहेरून पाठिंबाही दिलाय. यामुळे किंग मेकर होण्याच्या प्रयत्नांमध्ये पक्षाची स्वतःची ताकद कमी होत गेली, असं काही राजकीय विश्लेषक सांगतात. यासोबतच जे राज ठाकरेंना 20 वर्षात जमलं नाही ते तलापतीने अवघ्या 2 वर्षात करून दाखवलं. हा दावा फक्त चर्चेपुरता मर्यादित नाही, तर त्यामागे काही ठोस राजकीय कारणही दिसून येतात. आणि ही कारणं समजून घेतली तर या तुलनेचं खरं चित्र स्पष्ट होतं. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पहिल्याच फटक्यात निर्माण झालेली लाट. विजय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच विक्रवंडी येथील सभेत लाखोंची गर्दी खेचली.
ज्याने थेट राष्ट्रीय स्तरावर एक वेगळाच संदेश दिला. राज ठाकरेंच्या सभांनाही गर्दी होत होतीच, पण विजयच्या पहिल्याच सभेने जी हाईप तयार केली ती अविश्वसनीय वेगाने मतदारांपर्यंत पोहोचली आणि त्याला थेट राजकीय ऊर्जेत रूपांतर मिळालं. दुसरं मोठं कारण म्हणजे स्पष्ट भूमिका. विजय यांनी सुरुवातीलाच आपली विचारसरणी, आपले विरोधक आणि आपली दिशा अगदी ठामपणे मांडली. डीएमके आणि बीजेपी या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी हल्ला करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या उलट मनसेच्या प्रवासात भूमिका अनेक वेळा बदलताना दिसली आणि यामुळे मतदारांमध्ये एक प्रकारचा संभ्रम तयार झाला. तिसरं कारण म्हणजे फॅन बेसचं कॅडरमध्ये रूपांतर. विजयकडे आधीपासूनच विजय मक्कल यक्कमच्या माध्यमातून तयार झालेला एक मजबूत सामाजिक आणि संघटनात्मक पाया होता. त्यामुळे राजकारणात एंट्री करताच त्याचं थेट कार्यकर्त्यांमध्ये रूपांतर झालं. राज ठाकरेंकडेही मोठा चाहता वर्ग होता, पण त्याचं सातत्यपूर्ण आणि बूथ लेवलवर काम करणाऱ्या संघटनेत रूपांतर होण्यात मर्यादा आल्या. चौथं कारण म्हणजे प्रादेशिक अस्मितेचा अचूक वापर. विजय यांनी तमिळ अस्मिता आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांना एकत्र करून संपूर्ण तमिळनाडूत एक भावनिक आणि वैचारिक कनेक्ट तयार केला. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा जोरदार मांडलाय आणि ते मांडतही राहतात, पण त्याची व्याप्ती काही ठराविक शहरांपुरतीच मर्यादित राहिली आहे आणि संपूर्ण राज्यभर एकसंध लाट तयार होत नाही. आणि पाचवं पण कदाचित सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वेलफेअर पॉलिटिक्स. विजय यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश करण्याआधी लोकांसाठी थेट उपयुक्त अशा योजना राबवल्या. शिक्षण, आरोग्य, अन्नदान. त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ अभिनेता अशी न राहता लोकांचा नेता अशी तयार झाली. मनसेनं आंदोलनं केली, मुद्दे उचलले, पण लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडल्या जाणाऱ्या योजनांचा अभाव यात जाणवला. त्यामुळे ज्या आंदोलनांचं मतांमध्ये रूपांतर व्हायला हवं होतं ते मर्यादितच राहिलं. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तमिळनाडू आणि महाराष्ट्र ही दोन वेगवेगळी राजकीय जगं आहेत. मतदारांची मानसिकता, सामाजिक समीकरणं आणि राजकीय परंपरा पूर्णपणे वेगळ्या आहेत. विजय यांचा पक्ष अजून निवडणुकीच्या कसोटीवर पूर्णपणे उतरायचा आहे, तर राज ठाकरे यांचा 2 दशकांचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला आहे. त्यामुळे ही तुलना जितकी आकर्षक वाटते तितकीच ती गुंतागुंतीची आहे. आणि म्हणूनच या दोन नेत्यांचा प्रवास समजून घेणं म्हणजे भारतीय राजकारणातील दोन वेगवेगळ्या मॉडेल्सचा अभ्यास करणं असं आहे. तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनाही महाराष्ट्र भविष्यात अशी मोठी संधी देऊ शकतो का? कमेंट करून तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या विषयाचं भाषेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.